मला फायनली केळवण पान सापडलेलं आहे. खूप सारे शॉप्स बघितले मी, भेटतच नव्हतं. हे बघा, हे असं खाण्याचं आहे, तर 4 घेते मी. हे बघा, खूप सुंदर आहे आणि प्राईस नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आता निघालो आहोत, तयारी केलेली आहे. आम्ही चाललो आहोत आता तुळशी बागेत आणि काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला पण दाखवेल मी. आणि दीड वर्षानंतर मी तुळशी बागेमध्ये जात आहे. तर तुम्हाला माहिती आहे, तुळशी बाग म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं ठिकाण. तिथे खूप साऱ्या व्हरायटीज असतात. शॉपिंग करायला जायचं असेल तर म्हणजे तुळशी बाग. तर आता आम्ही निघालो आहोत. संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि शॉपिंग काय करायची आहे, परिबेलासाठी पण काही वस्तू घ्यायच्या आहे मला. तर ती लिस्ट पण मी केलेली आहे आणि त्यांना फोन करून पण विचारलं का काय पाहिजे तुम्हाला. तर चला आता, माहीत नाही आता ट्रॅफिक लागणार का नाही, कारण की मला सगळं पाऊण तास 1 तास आरामशीर लागून जातो तिथे पोहोचेपर्यंत आणि मध्ये खूप जास्त ट्रॅफिक वगैरे असते. त्यामुळे आता संध्याकाळी तर मला असं वाटतं अजून जास्त असणार. ट्रॅफिक होते थोडीफार, पण मग पोचलो आणि आता एका साईडला आम्ही थांबलो आणि मग बघूया. किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा. दर्शन सुद्धा झाले. गर्दी आहे भरपूर. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे. हे बघा, ही आणि ही पण. हे बघितलं होतं ना, हे बघ, याच्यामधलं खूप सुंदर आहे बघ. तुला बघा, इथं बघा वेगवेगळे टाईपचे आहेत. वरती पण म्हटलं हे बघा, इथे आहे व्हिक्टोरियन मंगळसूत्र. खूप सुंदर सुंदर आहे ना. 900 सर्वांची सेम वेगवेगळे. 400, 800, 900. म्हणजे जेवढं डिटेलिंगमध्ये काम असेल तर जास्त किंमत असं. सुंदर छान वाटतं. हो, छान वाटतं. बघायचं, ट्राय करायचं. दाखवा दादा, कोणतं बघते? हे बघितलं तुम्ही थोडं युनिक. आता तुम्हाला माहिती आहे, आपण आहे ना सोन्याचे दागिने तर घालतोच, पण असे व्हिक्टोरियन मंगळसूत्र पण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर इथे खूप जास्त व्हरायटी आहे. तर आता मी बघते आणि माझ्यासाठी पण मी एक घेते, तुम्हाला दाखवते मी. आणि वेगवेगळी किंमत आहे प्रत्येकाची. 400 पासून स्टार्ट होते. मोठे आहे ना खूप. नाही, ठीक आहे, छान वाटतं. खूपच मोठे, थोडं एवढं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे, मी आता तुळशी बागेमध्ये आहे. तर आज आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहे, मावशी आलेले आहेत आज भेटायला. कारण की प्रत्येक व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर इंस्टाला मेसेज करतात का कोमल व्हिडिओ खूप छान होतात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस ना असे वेगवेगळ्या टिप्स देत असतात मला. आणि आमचं अगोदरच ठरलं होतं जेव्हा केव्हा मी येईल ना, तर त्यांना म्हटलं मी वेळ काढून येणं, मला जेव्हा जमेल ना तर नक्की भेटू आपण. तर तुळशी बागेमध्ये येणं झालं आणि त्यांना मी मेसेज केला, मी तुळशी बागेत येणार आहे, तुम्हाला पॉसिबल होणार आहे का? तर त्यांनी सांगितलं हो. तर अर्चना घाणेकर यांचं नाव आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटतं आणि कोमल खरंच
तरी आपले सहभाग पण खूप छान पद्धतीने करते खूप छान वाटतं. कारवाई खूप छान वाटलं. आणि आम्ही ठरवलं दत्त मंदिरच्या इथेच आहे ना आम्ही भेटू आणि दर्शन पण होईल आणि बोलणं पण होईल असं. त्यामुळे हा ना छान वाटलं मला. किती सुंदर फुलं आहे बघा. हो ना किती सुंदर आहे बघा. फ्रेश एकदम. वेणी आहे बघ इथं ना. सुंदर सुगंध येतो. तर दुसऱ्या दुकानात आलो आहोत आम्ही आणि इथे बघा हे व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे तर त्याचं हे पॅन्डन आहे. हे पेंडन खूप चांगले आहे. पिंक कलरचं आहे आणि एक ग्रीन कलरचं आहे आणि खूप सुंदर आहे. मला दाखवतो. 2 कलर आहे आणि सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे हे ग्रीन हे पण खूप छान दिसतं आणि हे पिंक पण खूप छान दिसतं आणि ह्याची किंमत आहे 1000 रुपीज. त्याच्यामध्ये व्हाईट त्याच्यामध्ये पण आहे. तो पण चांगला हे पण एक छान आहे. हे का हे पण छान आहे. काही नाही हे मी घेतलेलं आहे ग्रीनवालं. छोटा करने का कोई हां उतना ही करणार सेम. हे अश्विनीने घेतलेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे. थोडे वेग युनिक डिझाईन अशी. लेंथ झाली ह्याची कमी झाली लेंथ याची माझ्या तेवढी करणार. त्याच्यावरती इयरिंग्स पण सुंदर आहे बा. तर इयर कप बघते मी आणि हे छोटं वाटतंय आणि मी मोठी साईज ट्राय करते मी आता. खूप मोठं होतं. मोठं होतं का? हां. एक छोटं एक मोठं पण सध्या तुम्हाला माहिती आहे इयर कप सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. हे असं असं मंगळसूत्र हे आहे. माझ्या छोटी लेंथ कमी करून घेतली. तर या शॉपमध्ये आले आहे मी. छोटे छोटे असे क्लचर वगैरे आहे. परत टिकटॉक क्लिप्स आहे. परत सेफ्टी पिन्स आहे. तर ते सगळं घेतलेलं आहे मी आपण या पॅकेटमध्ये. छोटे छोटे जे क्लिप्स आहे ना तर ते लागतात आणि कसं म्हणजे बेलाला पण हे टिकटॉक क्लिप्स यांना लागतात. म्हणजे छोटे छोटे केस आहे ना ते डोळ्यापुढे येतात. तर त्यामुळे मग मी घेतलेले आहे. आता हे छोटे छोटे सामान घेते आणि मला बांगड्यासुद्धा घ्यायचे आहे. मला फायनली केळवण पान सापडलेलं आहे. खूप सारे शॉप्स बघितले मी. हे बघा हे असं खाण्याचं आहे. तर 4 घेते मी. हे बघा खूप सुंदर आहे आणि प्राईस पण रिजनेबल आहे. आणि अशा वस्तू जर आपल्याला असे वेगवेगळे घ्यायचे असेल ना तर मग ना फिरावं तर लागतं. आपल्या मनासारखं सगळं लगेच अवेलेबल असेल असं नाही. फायनली मिळालं. हाच कलर पाहिजे होता. आणि गुढी वस्त्र पण विचारते दादांना. गुढी वस्त्र तोरण आहे. तोरण पण खूप सुंदर आहे. तोरण पण मी बघते आणि त्याच्यानंतर हे पण बघते मी चौरंग. बघा एक केळवण पान आहे. सॉरी हे तोरण आहे. कमळ आसन वस्त्र हे आपलं गुढी वस्त्र आणि हे केळवण पान देवासाठी ठेवू शकतो पण हे आपल्या घरासाठी. 4 घेतलेले आहे मी. आणि याचं काठ बघा असा ब्राऊन कलरचा ब्राऊन गोल्डन आणि हे आणि गुढी वस्त्र आहे का दादा? हा गुढी वस्त्र पण दाखवा मला. गुढी वस्त्र भेटून घे ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि मागे बाहेर ना ते तोरण होतं आपलं स्वस्तिकचं ते तोरण होतं देतो. गुढी वस्त्र कारण की गुढीपाडव्याला अजून वेळ आहे म्हणजे पुढच्याच महिन्यात आहे. तर मग मला आहे ना गुढी वस्त्र पण घ्यायचं होतं आणि ते अवेलेबल आहे. मी खूप 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 शॉप. याची काय किंमत आहे? $450. 450. बघू का? तर
आहेत ना ते पानं वगैरे असतात त्याला द्यायचं नाही. आणि हे कसं घेतलं तर कायमस्वरूपी आपण हेच वापरू शकतो. त्याच्यामध्ये 2 कलर आहे, पर्पल कलर आहे आणि हा कलर आहे. आणि हे कमळ असं नाही का गणपती बाप्पा आपण बोलतो ते पण हे राहू. कमळ आणि कमळ असं पण घ्यायचं. आपण गणपती बाप्पाला बसवतो ना चौरंगावर, तर तो छान असा कमळाचा आकार होतो. त्याच्यामध्ये आपण गणपती मधोमध आपण गणपती बाप्पाला बसवू शकतो. हा कसा वाटतो अश्विनी? हा कसा वाटतो कलर? गुढी वस्त्र पर्पल है ना, कायमस्वरूपी होऊन जाईल. छान. आणि आपण गणपती बाप्पाला बसवतो चौरंगावर कमळ एकदम छोट्या पाहिजे, नॉर्मल साईज. एवढंच येते पाट, छोट्या साईजच दाखव. म्हणजे असं चौरंगावर ठेवायचं आणि गणपती बाप्पा त्याच्यावर. किती छान आहे. याची किंमत काय दादा? 360. एक साईज आहे. तर ते तोरण वगैरे मी जे बघत होते ना, तर ते तुम्हाला मी सांगितलं खूप शोधत होते. पण मग मला ना लकीली ज्या वस्तू पाहिजे होत्या ना त्या वस्तू आहे ना मी घेतलेल्या आहे. गुढी वस्त्र माझ्याकडे नव्हतं. दरवर्षी मी विचार करायचे घेऊन जाणार, पण नेहमी विसरून जायचे. पण यावेळेस मी म्हटलं काही जरी झालं ना तरी घेऊन जावं. चला आता आम्ही निघालो फायनली. ऑटो बुक केली आम्ही आणि संध्याकाळी ना मस्त वाटतं फिरायला. पण जेवढ्या वस्तू घेता आल्या तेवढ्या पटापट घेतल्या आम्ही आणि आता चाललो आहोत घरी. जायला अर्धा तास लागणार आम्हाला. मग अशी आलो आम्ही, जेवण वगैरे केलं आणि ज्या आणलेल्या वस्तू आहे ना त्या तुम्हाला दाखवते. आणि कितीला म्हणजे किंमत किती आहे वस्तूंची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. कधी कधी काय होतं, अशा वस्तूंची किंमत जर आता मी सांगितलं तर तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे काही ठिकाणी जर महाग असेल तर तुम्हाला कळणार नाही याची किंमत थोडी जास्त आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण बघू तर किंमत कमी असेल. सर्वात अगोदर तुम्हाला मी बाकीचे सगळे शॉप्स वगैरे दाखवले आणि मंगळसूत्र दाखवते. आता हे जे मंगळसूत्र दाखवून देते मी तुम्हाला. या वस्तू इथेच दाखवून देते. मग नाही तर काय होतं, नॉर्मली इथे गेल्याच्या नंतर लक्झमबर्गला गेल्याच्या नंतर मग या वस्तू दाखवायच्या, सामान ऑलरेडी पॅक असणार आहे, परत काढून परत दाखवायचं. त्यापेक्षा मी विचार केला आताच दाखवते. पण हे जे मंगळसूत्र आहे ना, नॉर्मली जर असं बघितलं ना तर काही ठिकाणी ना 1500 वगैरे समथिंग काय असतं. पण त्या शॉपमध्ये खरंच आम्हाला हे मंगळसूत्र खूप सुंदर मिळालं आणि 900ला मिळालं. म्हणजे मंगळसूत्र. आणि हे जे काळी मणी आहे ना हे 4 लेयर्स आहे. हे 4 नाही आहे, हां येस, वन साईड ना 4 लेयर्स आहे. आणि छोटं करून घेतलं मी. खूप मोठं होतं ते, 36 इंचेस होतं. तर हे मी 32 इंचेस करून घेतलं कारण की जास्त लॉंग नव्हतं एवढं चांगलं दिसत. तर हे मी घेतलं आणि त्यावर आहे ना हे सुंदरसे असे इयरिंग्स आहे बघा. आणि इतकं सुंदर दिसतं ना हे मंगळसूत्र. आणि अशा टाईपचं मला ना मंगळसूत्र पाहिजे होतं. हे बघा, हे घेतलं. हे मंगळसूत्र 900 रुपीजला मिळालं. काय हेच मंगळसूत्र दुसऱ्या ठिकाणी विचारलं आणि ही मंगळसूत्राची फक्त 2 लेअर होती. 1200, 1500, 1900 असं समथिंग काय प्राईज होती. आणि त्यानंतर काय केलं, या शॉपमधनं मी या वस्तू घेतल्या ना तर तिथंच गजरे पण होते. आता हे गजरे आहे आर्टिफिशियल. तर हे पर पीस होता 30 रुपीज. म्हणजे असे 120 रुपये झाले असते, पण त्याने 100 रुपीजला मला 4 दिले. आणि तुम्हाला माहिती आहे का तिथे ना काही गजरे वगैरे ना काही मिळत नाही. तर मग मला काय वाटलं का हे ना घेऊन जाऊ आणि याचे जे खालचे दोरे आहे ना कट करून टाकू आणि मग असं डोक्याला लावू. म्हणजे एकदम असे रिअल लावलेले आहे असे वाटतील. तर म्हणून मग मी हे घेतले. बाकीच्या अगोदरचे ना मी घेऊन गेले होते पण ते आता खराब झालेले आहे. म्हणून मग मी हे घेतले, व्हाईटच घेतले. कारण की मला व्हाईटच हवे होते, कलरफुल नको, एवढं चांगले नाही दिसत. पण असेल तर असं वाटतं ना आपण आता हा गजरे लावलेले आहे. आणि मी असं खूप गजरे लावण्याचं योग नाही आलं. जे गजरे लावले असतील ना ते मी माझ्या लग्नातच खूप लावलेले आहे. तर हे आहे ते. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 15-20 दिवसानंतर गुढीपाडवा असणार आहे. तर सुंदर असे ना गुढी वस्त्र घेतलेलं आहे मी.
आणि याची किंमत मी तुम्हाला सांगते. तर याची किंमत आहे 450 रुपये. तर ही याची किंमत त्यांनी कमी नाही केली. याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स होते. येलो कलर होता, रेड कलर होता, ग्रीन कलर होता. पण मला आहे ना हा पर्पल कलर ना ॲक्च्युली ना खूप फ्रेश वाटला. याची काट आहे ना एकदम असं मँगो कलर आहे, मँगो गोल्डन आणि पर्पल, आणि क्वालिटी पण खूप छान आहे. काही ठिकाणी मी बघितलं ना तर याची किंमत आहे 600 रुपये, 700 रुपये, 500 रुपये. तर 450च्या मानाने मला असं वाटतं हे खूप 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 सुंदर मिळालं मला. आणि हे कसं कायमस्वरूपी होऊन जातं आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडे नवीन साड्याच असतात असं नाही आहे. एक एक वेळेस आपण नेसलेली असते आणि नाहीतर मग अशा साड्या ठेवाव्या लागतात आपल्याला, का गुढीला ना उभारू शकतो. पण हे गुढी वस्त्र कसं दिसायला पण चांगलं दिसतं, आपल्याला त्या निऱ्या वगैरे करावं लागत नाही गुढी उभारायला. आणि तसंच पानंसुद्धा याचे ना खणाचे असतात हिरव्या कलरचे, तर त्यालासुद्धा असं कलशाला लावून ते पान असं बांधायचं असतं, पानांची लेअर वगैरे. पण ते नव्हतं अवेलेबल त्यांच्याकडे. म्हटलं काय हरकत नाही आहे. भरपूर जणांनी मला हे पण सांगितलं होतं, कोमलताई तो आर्टिफिशियल आहे ना पानं घेऊन टाक, म्हणजे आंब्याचे पानं आहे ना आर्टिफिशियल घेऊन टाक, पूजा करायची असेल किंवा असं काही लावायचं असेल तर ते उपयोगी पडेल. तर ते पण मी घेण्याचा प्रयत्न करेल. पण ही गुढी वस्त्र पण खूप मस्त आहे. त्यानंतर हे आहे कमळ आसन. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपल्या घरात आहे ना गणपती बाप्पा बसतात आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स होते, पर्पल कलर, रेड कलर, पिंक कलर. पण मी हे रेड कलरचं घेतलं कारण की कमळ असतं रेड कलरचं, म्हणजे असं नाही का रेड कलर, वेगवेगळे कलर्स असतात कमळामध्ये पण. आणि पण माझं गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती सिल्वर कलरची आहे. तर असं मी ना आसनावर ठेवलं ना तर मग गणपती बाप्पाची जी सिल्वर कलरची मूर्ती आहे ना ती यावर ठेवल्यानंतर एकदम उठून दिसणार आणि एकदम छान दिसणार आहे बघा. आणि ही छोटी साईज आहे कारण की आपल्या घरात जे छोटा पाट आहे ना गणपती बाप्पाचा तो एवढासाच आहे. तर एवढासा असल्यावर हे एकदम परफेक्ट बसणार. आणि मूर्तीसुद्धा एकदम छोटीशी आहे. दगडूशेठ हलवाईची गणपती आहे आपल्याकडे, तुम्हाला माहिती असेल. आणि दरवर्षी आपण तीच मूर्ती बसवतो. तर बघा हे आहे कमळ आसन, सुंदर असं कमळ आसन आणि ग्रीन कलर आहे, कॉम्बिनेशन चांगलं होतं. तर हे मला कितीला मिळालं, हे त्यांनी 360 रुपयाला मला दिलं. येस 360 रुपये हो. तर मग काही कमी नाही केलं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. त्यानंतर सर्वात आवडतीचं जे आहे ते आहे हे तोरण. सध्या खण तोरणाचं ना खूप म्हणजे ट्रेंडिंगला आहे. आपण अगोदर ना जे लावायचं ना तोरण वगैरे त्याच्यापेक्षा ना माझ्याकडे आहे तोरण, पण मला अशाच पद्धतीचं पाहिजे होतं. खूप आहे ना बाहेर रडते. खूप शॉप्स आहे ना मी खूप शॉप्स फिरत होते मी, पण मला आहे ना वस्तू मिळतच नव्हत्या. फायनली ना एका शॉपमध्ये गेले आणि तिथे मला जेवढ्या वस्तू मी लिस्ट करून ठेवल्या होत्या ना तर त्या सगळ्या वस्तू मला मिळाल्या. मला इतका आनंद होत होता तुम्हाला काय सांगू. आणि सगळ्या एकूण इतक्या सुंदर वस्तू होत्या. असं वाटत होतं हे घेऊ ते घेऊ, पण माझ्याकडे ना मी विचार करत होते बापरे ओव्हरवेट झाल्यानंतर मी काय करणार, एवढ्या वस्तू गेल्या. मला ना एअरपोर्टवर आहे ना मला प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मग मी घेतलं नाही. जेवढी लिस्ट केली होती तेवढंच घेतलं. सुंदर असं हे खणाचं तोरण घेतलेलं आहे. शुभ लाभ आहे, स्वस्तिक, श्री, ओम आणि कलशसुद्धा आहे. आणि काठ बघा ना किती सुंदर आहे आणि इतकं छान दिसतंय. आणि गुढीपाडव्याला मी हे लावणार. आणि याच्यामध्येच आहे ना खणामध्येच आहे ना आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं आपण तोरण जसं लावतो ना तसं आहे ना असं खणामध्ये पण होतं. पण म्हटलं ते नको, मला हे पाहिजे. तर हे घेतलं मी. आणि हे मला त्यांनी दिलं, आठवत नाही आहे मला, 350 रुपयाचं होतं हे. 350 रुपये, काहीच कमी केले नाही त्यांनी सांगितलं फिक्स रेट आहे. त्यानंतर आहे ना इथे आहे खणाची टोपी, मनोजसाठी घेतलेली आहे. माझ्याकडे खणाची टोपी नव्हती. टोपी आहे नॉर्मल क्रीम कलरची पण आहे कडकमध्ये, पण ती एवढी नव्हती चांगली दिसत. मला खणाची टोपी हवी होती. फक्त 200 रुपयाला आहे. हीच मी ना इन्स्टा असं ॲपवर म्हणजे इन्स्टावर बघितलं ना असं सेल वगैरे करतात अशा वस्तू, तर तिथं 500 रुपयाला, 1,500ला, 1,800 रुपयाला. तर एवढ्या महाग होत्या. तर मला असं वाटतं चला आता तुळशीबागेमध्ये जाऊ. आणि तुळशीबागेमध्ये जे पुण्यात राहतं त्यांच्यासाठी ना तुळशीबाग काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. ते नेहमी जात असतील शॉपिंग करायला, पण माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी इथे राहत नाही. जेव्हा मी पुण्याला राहत होते तेव्हा तुळशीबागमध्ये जात होते. 3 वर्ष मी पुण्यात होते लग्न झाल्यानंतर, आणि तेव्हा मी 2-3 वेळेस गेलेले आहे तुळशीबागेमध्ये. पण यावेळेस मला आवर्जून जायचं होतं. तो फील घ्यायचा होता. मस्त ते स्ट्रीट शॉपिंग, ते तुळशीबाग. परी लहान असताना मी ती यायचे. मनोज आमचं नवीन लग्न झाल्याच्या नंतर मनोज आणि आम्ही तिथे आलो होतो. तर असं होतं, मला असं ते आठवलं तर मला छान वाटलं. तर याच्यामध्ये पण भरपूर कलर्स होते. पिंक कलर होता, ग्रीन कलर होता, ब्राऊन कलर होता. पण हा निळ्या कलरचा ना
मला हा जो निळा कलर आहे ना खूप उठून दिसत होता म्हणून हे घेतलं. त्यानंतर इथे आहे केळवण पान आणि हे मला घ्यायचंच होतं. 4 घेतलेले आहे मी. आणि तुम्हाला माहिती आहे हे जे केळवणाचं पान आहे ते ग्रीन कलरचंच असतं. पण ही जी काठ दिसते ना तुम्हाला याच्यामध्ये ना वेगवेगळे कलर्स होते. ऑरेंज कलर, पिंक कलर, ब्राऊन कलर. पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ना मला खूप आवडलं होतं. ग्रीन कलर, गोल्डन ब्राऊन कलरची काठ आणि इथं बघा गोल्डन कलरची पूर्ण अशी काठ. आणि यांनी मला हे 100 रुपये पर पीस दिलं. ॲक्च्युली याची 120 रुपये प्राईस होती पण त्यांनी 100 रुपयाला दिलं आणि 4 घेतले तर 400 रुपये. तर अशा वस्तू घेतलेल्या आहे मी त्या शॉपमधनं. आणि खूप खूप सुंदर वस्तू होत्या तिथे. मी इतके शॉप्स फिरले मला मिळालंच नाही. किती शोधत होते या वस्तू मिळतात का, त्याने सांगितलं नाही मिळत. मग ते एका शॉपमध्ये गेले, त्यांनी सांगितलं या वस्तू सगळ्या आहे आमच्याकडे. तर मला खूप छान वाटलं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुळशीबागेमधला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.